हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. आज संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आभाळ इथे बघा, आभाळ पूर्ण ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे. आणि आज सियाला सायकल शिकवायला जायचं आहे. त्यामुळं आम्ही 4 वाजताच रेडी झालो आहे. थोडासा चहा वगैरे बनवला, चहा घेतला आणि म्हटलं आता आपण चहा घेतल्यानंतर लगेचच निघूया 4 वाजता. 4 वाजता म्हणता म्हणता थोडं लेटच झालं होतं. तर चहा वगैरे घेईपर्यंत सिया इथे रेडी झाली. रेडी झाल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर सियाला म्हटलं, चल तू सायकलवरती बस आणि पूर्ण सायकल इथून चालवत घे. सायकलवर बसल्यानंतर सियाचं काय बघायचं कामच नाही. खूप स्पीडने माझ्यासमोर थोडा इथे चढ आहे, पण ती व्यवस्थित तरी चालवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला जिथे जमलं नाही तिथे ती पाय ठेवत होती. ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगच्या तिथे ना खेळण्यासाठी जास्त जागा नाही आहे. दोन्ही साईडने रोड आहे. त्यामुळे आम्ही इथे ग्राउंडला आलो होतो आणि हे ग्राउंड माझ्या घरापासून 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. त्यामुळे मी इथे सियाला घेऊन आलेले आहे. कारण सायकल शिकायची म्हटलं तर थोडंसं मोकळं ग्राउंडच पाहिजे. कुठे हॉल? हा इकडे जे आहे ना लग्नाचा कॉलेज शेजारी, एवढं हो तेवढी सुरुवातीपासून आहे ना ग्राउंड सिया एंडिंगपर्यंत. आहे का? मग आता आम्ही आलो आहोत तिथे ग्राउंडवरती. आज सियाला सायकल शिकवायची आहे, त्यामुळे आम्ही इथे ग्राउंडवरती आलेलो आहोत. चला बघूया. टर्न करून घे. आज कितवा दिवस आहे सायकलचा? सेकंड. ओके, चलो गो. कालपासून मी इथे सियाला सायकलसाठी घेऊन येत आहे आणि काल तिला पाहिजे तेवढं जमलं नाही, पण आज खूप छान पद्धतीने स्वतः तिचं बॅलन्स केलं आणि व्यवस्थित छान सायकल चालवायला घेतली आहे. आज काय झालं, आभाळ थोडंसं आलं होतं, त्यामुळे ऊन नाही आहे आणि 4 वाजता एवढं छान वातावरण झालं होतं की एकदम भारी वाटत होतं, संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं. पण 4 वाजता थोडा पाऊससुद्धा येऊ लागला, तरी पण आम्ही इथे ग्राउंडवरतीच थांबलो. म्हटलं आज प्रॉपर शिकायची, मगच घरी जायचं. सायकल खेळता खेळता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजता सियाचे पप्पासुद्धा आले होते. त्यांनासुद्धा सियाला बघायचं होतं, पण त्यांनी बघितलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एका दिवसात एवढी ट्रेन कशी काय झाली. मग दोघांनी रेसिंग लावायचं ठरवलं. बघा कोण आधी जी जाते समोर, सिया जाते की सियाचे पप्पा. सिया पूर्ण प्रयत्न करत होती पप्पाच्या पुढे जाण्याचा आणि शेवटी ती पुढेच गेली. एका दिवसामध्ये खूप छान पद्धतीने ती सायकल शिकलेली आहे. आणि असं 6 वाजले होते, त्यामुळे तिचे पप्पा आले आणि बघितलं आणि म्हणाले, चला आता आपण सर्वच घरी जाऊया. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.